तर काय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या कॉपस्टर वाईन्स या चॅनलमध्ये. आय स्वेअर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतच असेल, पण अशाच प्रकारची भक्षोदी बघायची असेल तर पूर्ण ब्लॉग बघा. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना, आणि माझ्यासाठी बॅड मॉर्निंग. म्हणजे काय बोलू मला कळत नाही यार. असं वाटतं कधी कधी माझी चुकी आहे की मी पंक्च्युअल बनण्याचा प्रयत्न करतो की पंक्च्युअल आहे, कारण की मॅटर ऑफ फॅक्ट माझे मित्र पंक्च्युअलच नाही. मी त्यांना कितीही शिव्या घालू, कितीही काही बोलू, ती लोक कधीच टाइमवर येणार नाही. आता मी त्या मित्राला फोन केला तेव्हा तो बोलला मी 5 मिनिटात येतो. 5 मिनिटात मी बोललो चल 5 ते 10 होते, पण 5 ते अर्धा तास यार तुम्हाला तरी पटतं काय? म्हणजे मी खूप एक्साइटेड असतो म्हणजे काही रील फॉर्मॅट शूट करायचं. आम्ही भेटतो मित्र, म्हणजे आठवड्यातून एकदा भेटतो आम्ही, पण काहीतरी चांगलं शूट करू, काहीतरी फुल एनर्जेटिक मूड मध्ये. आणि नाईट शिफ्ट करून आलेलो असतो, बघू शकता डोळ्याच्या खाली काळं पण आहे, तरी पण मी एक्साइटेड असतो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी. पण जेव्हा मी येतो आणि अर्धा तास वाट बघायला लागतो, ती पण या उन्हामध्ये, खरं सांगतो असला डोक्याचा शॉक होतो ना माझ्या. आणि ही लोक आल्यावर ना एकदम प्रेमाने म्हणणार, अरे भाई ह्याने लेट केलं, अरे भाई त्याने लेट केलं. अरे जाऊ दे ना, तू तर ये टाइमवर, दुसऱ्याचा कशाला विचार करतो. एनर्जी डाऊन करतात रे यार. एक तर उन्हाने पहिलीच एनर्जी डाऊन झालेली आहे, आणि त्यात ही लोक अशी एनर्जी डाऊन करतात ना, अजून डोक्याचा शॉक होतो. प्रसाद हा प्रसाद आहे का? प्रसाद घेताना शिवाय द्यायचा. 40 रुपयाचा आणलाय, अरे तू शिवाय देणार नाही. काय हा प्रसाद कशाला दिलाय भावा? प्रसाद काढल्यावर शिवाय देऊ शकत नाही रे. देवाचा प्रसाद मानू का रे? तोंड गोड करा. म्हणजे मी एकदम रागावलो होतो, तुम्ही माझा फेस बघू शकता. पण ह्यांनी माझ्या हातात असं काहीतरी दिलं, त्याच्यामध्ये राग शांत झाला. आणि मी याचं कारण विचारलं, हे मला का दिलं भावा, मला का दिलं रे? पैसे खर्च झाले होते आमचे, म्हटलं आता आज आम्हाला सांगितलं होते की थोडी गरिबाची मदत करा. गरीबाची मदत करा. मग तू मला एकच देऊन गरीबाची मदत केलेली आहे. हो. साला खाताना मला पचणार पण नाही, तू असं बोललास तर. एवढे गरीब आम्ही पण येत रे. विषय असा होता की मी घेतले, मग मला ते जास्त घेतलं गेलं, जात नव्हतं. मग शेवटचा ऑप्शन काय आमच्याकडे? शेवटचा ऑप्शन तू होता. आणि मला वाटलं भावाने माझ्यासाठी आणलं, म्हणजे काय प्रसाद बिसाद बोलतो. मला असा कुठला प्रसाद आहे बेनी, प्रसाद मध्ये ढोकला मिळतो. मी पण खुश झालो ना, मला जाऊ सकाळ सकाळ प्रसाद. मंदिरात गेले म्हणून यांना लेट झाला असेल. आमचे चेहरे बघून तुला वाटतं आम्ही मंदिरात जाणारे आहोत पण आम्ही हा बोल आता काय बोलत होता? आमचे चेहरे बघून तुला असं वाटायला पाहिजे की आम्ही मंदिरात रोज जात असतो. हा म्हणजे ह्याच्याकडे कॅमेरा आला ना, लगेच भावाची बोलती चीन झाली. माहितीये ना मी टाकणार आहे करून. प्रथमेश, तू खरं सांग, तुझ्या मनाला वाईट वाटत नाही तू एवढा लेट येतो? मी लेट नाही आलोय. लेट कोण झालं ते विचार त्याला. मी झोपलो सुद्धा नाही. म्हणजे कल्प्रिट कोण होता? अरे विषय नाही जे काही. विषय काय नाही, बोलूच नको तू भावा. म्हणजे मी ह्याच्या नावावर शिवा घालत होतो व्हिडिओ मध्ये. लेट आबा हा व्यक्ती होता पलटू. आणि एक तर माझा मित्र तिकडे वाट बघतोय, तो येऊन तो तर अजून वैतागणार आहे. तो वैतागत नाही का? तो वैतागतो तुमच्यावर नाही, माझ्यावर वैतागतो तो. हे करणं बंद कर तुला. तर माझ्या मित्राचं दुसरं नाव आहे, एक आहे त्याचं वैभव कापडे आणि दुसरं नाव बक्षत कापडे. थँक्यू व्हेरी मच. मी आज बोलेन. मला बोलूच देणार नाही, ह्याने ठरवलेलं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. आम्ही फायनली रेडी झालेलो आहे. मी आहे त्याच कपड्यांवर, पण भावाने घातली आहे चेन्नईची जर्सी. आणि माझे 2 भाऊ पुढे जातात आहेत. जसं काय भाई लोक आज मॅचेस खेळणार आहेत भाई. यस ब्रो. तर भाई आज काय बनवणार आहे आपण? आज मूवी बनवूया. हा, आज भाऊ विराट कोहलीवर मूवी बनवणार आहे. त्याच्या बायोपिक करतो ना विराट कोहलीचा तू? हा कोणाचा बायोपिक करतो? आय थिंक पांडे. नाही ती आहे ना अनया पांड्या. नाही ती रे अनया बंगेरा, ती आहे ना रे. तुझा बायोपिक बनवू शकतो ना, माहिती नाही? समोसा आवडला तुला? भाऊ ब्लॉग बघतोय मला, हरकत नाही.
एक्शन. उनसे गुस्ताखी करने की कोशिश न की. एक हिटमैन ने दी हुई मौत बड़ी कसाई. ये देखो ये चुतेगिरी. सो हेलो गाइज, मैं आज निकला हूँ मुंबई इंडियंस के फैंस का इंटरव्यू लेने. अगर कोई भी हेलो गाइज, मैं निकला हूँ आईफल फैंस का इंटरव्यू लेने और कोई भी सवाल का सही सही जवाब मिलेगा मुंबई इंडियन्स. सो गाईज, आमची काय बोलतात त्याला, आमचं आता मला डोकं तर 2 मिनिटं समजा शब्द आठवत नाही, तू बोललं मी विसरून गेलो. तर म्हणजे हे करणं गरजेचंच आहे. मी विचार करून बोलायचा विचार करतो, काहीतरी बोलणार, पण ह्याच्यामुळे मी सगळं विसरतो. तर गाईज, आमचं फायनली कॉन्टेंट शूट झालेलं आहे. तर आता आम्ही आलोय मॉलमध्ये. तर तुम्हाला कळत असेल आम्ही मॉलमध्ये काहीतरी शॉपिंग करायला असेल, काहीतरी खायला गायला असेल. तर भाई, आपण मॉलमध्ये कशाला आलोय? कारण की भावाला लागले सुसू. तर ह्या मला घेऊन आला, मी याला घेऊन आलो आणि हा याला घेऊन आला. मग आता आम्ही चौघं म्हणून सुसूला चाललो. भावाला मुलगी दिसली नाही की भावाला डायरेक्ट केसांचीच आठवण येते. म्हणजे एवढा चमडी भाव आहे ना माझा. हिटमैन की दी हुई मौत बड़ी कसाई होती. चालू झालं. भाऊ आमचा चालू झाला. म्हणजे भाऊ मुलगीला बघतो तर भावाच्या अंगात वेगळीच एनर्जी येते. आम्ही म्हणजे तुम्हाला खरं सांगू ना, आम्ही अक्षरशः 3 ते 4 राऊंड फिरून झालो. 1-2 फ्लोअर वरती खाली झालो. पण आमच्या भावाची जागा म्हणजे सुसू करायची जागा भेटलेलीच नाही आम्हाला. मग तुला भेटली? बोल, काहीतरी बोल. भाई बोल. आताच होतं भावा, वॉशरूम कुठे? चल ना, दाखवतो. काय दाखवतं? वरती खाली झालं 3-4 वेळा, पण काय मिळालं नाही आम्हाला. चल आता 2 मिनिटं पक्का. आम्हाला काय, आम्ही तसं पण आम्ही सहन करू, पण भावाला एवढ्या जोराची लागली. तुम्ही बघू शकतात भावाचा फेस. तसं काही नाही, मला पाणी मारायचं, तोंडावर पाणी भरतं. खरं सांग. सो फायनली आम्ही फ्रेश झालेलो आहेत. आता चाललो आम्ही काहीतरी खायला, कारण की लागले खूप भूक. हे लोक पार्टी विचार करतात तर काय खायचं, आणि मी यांच्यावर सांगतोय भाई आपण कुठे जाऊया खायला. KFC. तुला भाई तू काय खाणार आहे? मी आज पनीर बिर्याणी खाणार आहे. पनीर बिर्याणी तर थोडा बघा, पनीर बिर्याणी खाणार आहे. हे लोक चिकन खाणार आहे. मला आज वैभव चिकन पाजणार आहे, खाणार आहे. हा, याला मी पाजतो, फक्त पाजवतो. काही बोलतो भाऊ. लिफ्ट मध्ये आलो आपण. पण वानखेड्याला चाललोय फर्स्ट टाइम. काय भारी एक्सपिरियन्स आहे. आणि आमच्यावर लॉलीपॉप येतो. काय तुम्हाला वाटतं? हा तर थालायला सपोर्ट करतो, मी रोहित शर्माला करतो. बाय ट्रू विराट ना भाई. सर, हा असतं एकटं खाण्याचा, काय बोलायला ना, एकटं खाण्याचा परिणाम. हा एवढा झाडभरचा भाव दिला भावाला खायला 200 रुपयाला, आणि राईस खातोय. आणि एंड म्हणजे तर हे असतं एकटं खाण्याचे परिणाम. याला आमच्यावर खायचं नव्हतं म्हणून हा याने घेतला हा एवढूसा बाऊल 200 रुपयाला. आणि आम्ही ऑर्डर केलं रामेन, आणि ते 300 रुपये, 340 रुपये एक बाउल. 340 रुपीचं एक बाउल ऑर्डर केलेलं आहे आम्ही. आणि आम्ही असं 3 बाउल ऑर्डर केले, प्लस नूडल्स पण ऑर्डर केले. आणि याला आम्ही जळवणार आता खाता दाखवत. कुछ कहना चाहोगे? पहिले खा नंतर बोल. बड़ी कसाई. सो टेम्पटिंग 2 रॉमेन, एक मस्तपैकी काय आहे काय माहित नाही, आणि भाईचा फेस, आणि हा आमच्या तोंडावरचा आनंद. भावा हे बघ, भावा काय याने घेतलंय? भावा छान आहे. तू काय घेतला? भावा छान आहे. हे तुला नाही देणार आहे भावा, तू नको. आम्ही तुझ्यामध्ये हात धरला. काय संबंध तुझा? काय संबंध आहे याचा? काय संबंध? फोर घे ना त्याच्याकडून. खूप वेगळे फोक, माझा फोक घेतला. जाऊ दे, चल तू व्हिडिओ काढ. चालू आहे ना. काय खाऊ काय नाही माहित नाही. राईस पण दिसतोय, नूडल्स पण आहे. तुला
सो फायनली आमचा खाऊन झालेला आहे. आणि आम्हाला वाटलं की आम्ही 1000 रुपयाचे घेतले पोट भरेल 3-3, 4-4 आयटम मागवले, पण खरं सांगू तर नाही पोट भरलं. आता काय सांगू भावाला, आलो आपण मॉलमध्ये ते पोट भरण्यासाठी. हा थोडा डिप्रेशन मध्ये आहे. 400 रुपये केले पण पोट नाही भरलं. हा जो तुम्ही व्यक्ती बघताय हा नेहमी खाण्याच्या बाबतीत डिप्रेशन मध्ये जातो. कारण मागच्या वेळी तो पिक्चर बघायला गेला होता शाहिद कपूर, तेव्हा 600 रुपयाचे पॉपकॉर्न घेतले त्याने. तेव्हा पण तो डिप्रेशन आवडीने घेतलं होतं. पण 600 रुपयाचे पॉपकॉर्न घेतले तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. आता 400 रुपये देऊन त्याचं पोट नाही भरलं. आता ह्या लोकांना मी नेक्स्ट टाइम बाहेर कुठे खायला घेऊन जाणार नाही. तर याच प्रकारे आमच्या सर्वांचा इथे हा दिवस संपलेला आहे. बाय. लाल लाल कलरची बांगडी बाणीला सोन्यानं. तुझ्यासारखीच आहे लाल बांगडी. काय ना मला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.